मम्मीला सांगितलं, मम्मी काल मी चायनीज थोडंसं खाल्लं ना, त्याच्यामुळेच मला ना आज कायचं पोटात दुखते. पण बोलतात गेलाय डॉक्टर येतात असं करत त्यांनी सगळ्यांनी सकाळचे 7 वाजवले. काही डॉक्टर आले नाही, काय आले नाही आणि खूप पेन वाटत होतं. खूप म्हणजे बघ काही नॉर्मल आहे, नॉर्मल वेने होऊ शकतं. तू का सिजर करते आणि आम्ही काही वेडे आहेत का ज्याच्या त्याचा जो फायनली ॲडमिट केलं आहे डिलिव्हरीसाठी. आता बघू डिलिव्हरी. सगळेजण सांगत होते की फेऱ्या मारू नको कारण की तुला नंतर एनर्जी पाहिजे, पण माझ्या अंगात एवढी एक्साइटमेंट आली होती की मी इकडून तिकडून फेऱ्या. आणि आमच्या घरात असं काहीच नव्हतं की त्यांना सगळ्यांना मुलगा पाहिजे होता की मुलगी पाहिजे होते. हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. मी ईश्वर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर ह्या ब्लॉगमध्ये मी माझ्या डिलिव्हरी एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. चला त्याचा ब्लॉग आपण स्टार्ट करूया. व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी मी हॉस्पिटलमध्ये असताना छोट्या छोट्या क्लिप्स क्लिक केल्या होत्या तर त्या पाहून घ्या. फायनली ज्या दिवसाची मी वाट पाहत होते तर तो दिवस आलेला आहे आणि फायनली ॲडमिट केलं आहे डिलिव्हरीसाठी. आता बघू डिलिव्हरी कधीपर्यंत होते. आणि असा मी हॉस्पिटलचा कायसा गाऊन आहे तो वेअर केला आहे. आता बघूया, आज 26 तारीख आहे आणि रात्री ॲडमिट झालं आहे. आता डिलिव्हरी कधीपर्यंत होईल ते. आणि माझ्यासोबत आहे आमची श्रुती आणि मम्मी. आणि सकाळपासून पेन होत होतं पण खूप म्हणजे 1-2 तासाने च्या अंतराने होत होतं. आता 15-15 मिनिटांनी वगैरे मस्त असं पेन होतं आहे. पेन होताना खूप त्राससुद्धा होत आहे पण मजासुद्धा वाटते. बघूया आता काय काय होत होते. हॉस्पिटलमध्ये मला ॲडमिट केलं आणि माझ्यामध्ये एवढी एनर्जी आली होती की मी इकडून तिकडून फेऱ्या मारत होती. मला सगळेजण सांगत होते की फेऱ्या मारू नको कारण की तुला नंतर एनर्जी पाहिजे, पण माझ्या अंगात एवढी एक्साइटमेंट आली होती की मी इकडून तिकडून फेऱ्या मारत होते. आणि थँक गॉड की मी जनरल रूम नाही घेतली, स्पेशल घेतली, कारण की मी इतक्या बोंबा मारत होते आणि इतका मी त्रास दिला सगळ्यांना की हे बघून तर दुसरे पेशंट खूप घाबरले असते. त्यानंतर जेव्हा मला पेन सुरू व्हायचं ना तेव्हा मला काही सुचायचं नाही आणि पेन थांबायचं तेव्हा मी ना असं करायचे की आता नेक्स्ट पेनला मी थोडं पुश करेन. पण जसं पेन यायचं ना तसं सगळं माझी एनर्जी डाऊन व्हायची. वेगळाच असा एक्सपिरियन्स होता हा माझ्यासाठी. एप्रिल महिन्यामध्ये मला 9वा महिना लागला होता. मला मेची तारीख दिली होती आणि 25 एप्रिलला रात्री माझ्या भावाने चायनीज आणलं होतं आणि डिलिव्हरीनंतर मला हे सगळं काहीच खायला मिळणार नव्हतं. त्यामुळे ना मी 2-4 चमचे खाल्ले राईसचे आणि मस्त अशी झोपली. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 26 एप्रिलला मला ना सकाळी थोडंसं पोटामध्ये वेगळंच असं पेन होऊन आलं आणि मला पोट साफ न झाल्यासारखं असं वेगळंच फिलिंग येत होतं. तर मला असं झालं चायनीज खाल्लं ना त्याच्यामुळे हे सगळं होते. आत्ता कुणाला सांगितलं की खूप ओरडा पडणार असं माझं झालं होतं. पण हे काय मला म्हणजे असं वेगळंच वाटत होतं. त्यामुळे मी मम्मीला सांगितलं, मम्मी काल मी चायनीज थोडंसं खाल्लं ना त्याच्यामुळेच मला ना आज कायचं पोटात दुखते. पण बोलतात ना आई ते आई असते. तिला समजलं होतं की हे माझं डिलिव्हरीचं पेन आहे, पण मी अति पॅनिक न व्हायला पाहिजे त्यामुळे तिने मला सांगितलं नव्हतं. आणि ते पेन असं होतं की दुखत होतं, त्याच्यानंतर 5-6 तास जात होते, मग परत दुखत होतं. असं करत संध्याकाळ झाली. ते जे दुखणं होतं ते थोडं थोडं वाढत गेलं. म्हणजे जे 5-6 तास होतं तिकडे 1-2 तास आलं आणि संध्याकाळी 7-8 वाजले आणि मला थोडंसं असं रेड स्पॉटिंग झाल्यासारखं वाटलं. तर मग मी ते मम्मीला सांगितलं आणि आम्ही असा डिसिजन घेतला की डॉक्टरांकडे जाऊया, चेकअप करूया. डॉक्टर जे सांगतील, जर ॲडमिट व्हायला सांगितलं तर ॲडमिट होऊया, नाही तर आपण एकदा चेकअप करून या. अशा उद्देशाने आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. चेकअप झाला आणि आम्हाला त्यांनी सांगितलं की 2 सेंटीमीटर पिशवीचं तोंड ओपन झालं आहे, डिलिव्हरी करावी लागेल, तर तुम्ही इकडे ॲडमिट होऊन जा. आम्ही ॲडमिट झाले, सर्व प्रोसेस झाली आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये 11-12 वाजलेले. ॲडमिट वगैरे झाल्यानंतर मला त्या डॉक्टरांनी विचारलं, कारण की रात्रीची वेळ होती, 11-12 वाजले होते, तर त्यांनी मला विचारलं की तू नॉर्मल करणार की सिझेरियन करणार. तर आपलं आई म्हणून असतं ना की माझ्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही, नॉर्मलला काही म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही, तर आपण नॉर्मल वेने करूया. म्हणून मी मस्त अशी जोशात की डॉक्टर माझं नॉर्मल करा, मी ट्राय करेल, मी सर्व करेन नॉर्मलसाठी, तुम्ही माझं नॉर्मलच करा. असं करून मस्त मी माझ्या रूममध्ये गेले. मी आहे ना स्पेशल रूम घेतली होती, तर मग मी माझ्या रूममध्ये गेले. पहिलं एक्साइटमेंटमध्ये मस्त इकडून तिकडून फिरत होती, जे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असतं. मस्त इकडून तिकडून चालत होती आणि मग जेव्हा दुखेल तेव्हा मस्त बेडला हे करून मस्त हे चालले होतं आणि खूप मजा वगैरे येत होती, एक्साइटमेंट होती, कारण की आता छोटंसं पिल्लू माझ्या हातात येणार होतं. त्यामुळे मी खूप एक्साइटमेंटमध्ये होती.
जसं 1-2 वाजला जे पेन आहे ते वाढत गेलं आणि एक क्षण असा झाला की मला खूप असह्य झालं. मी ते व्हिडिओ वगैरे करणं पण बंद करून टाकलं. मला जे वाटलेलं की मी शेवटपर्यंत करेल ते माझ्याकडून काहीच झालं नाही आणि मी बोंबा मारायला लागले की माझं सीझर करा, मला माहीत नाही. तर ते मला डॉक्टर वगैरे सांगते, हां तू टेन्शन घेऊ नको, 1-2 तासामध्ये डॉक्टर येणार तुझं आणि चेक करणार, जर तुला सीझर करायचं असेल तर सीझर करणार. असं करते मला समजावत राहिले. तरी पण मी एकसारखी की नाही, मला सहन नाही होत, मी काहीच करू नाही शकत, मला तुम्ही सीझर करा, मला तुम्ही सीझर करा. परत विचारलं का तेच सांगायचे. माझ्यासोबत माझी मम्मी आणि माझी बहीण होती, ते पण मला सांगायचे नाही आता डॉक्टर येतात, डॉक्टरांना फोन केला डॉक्टर येतात, डॉक्टरांना फोन केला डॉक्टर येतात. असं करत त्यांनी सगळ्यांनी सकाळचे 7 वाजवले. काही डॉक्टर आले नाही, काय आले नाही आणि खूप पेन वाढत होतं. खूप म्हणजे खूप अतिशय सहन करण्याच्या पलीकडे पेन होतं. तेव्हा मी त्यांना सगळ्यांना ओरडून सांगत होते की नाही, माझं सीझर करा, माझं सीझर करा. त्यांनी मला डिलेवरीसाठी रूममध्ये सुद्धा नेली. मी कोणाला हातसुद्धा लावून दिला नाही. मी सांगितलं माझ्या म्हणणे नाही होणार, तुम्ही माझा सीझर करा. तर ते मला सांगतात तू वेळी झाली आहेस का, तुझं सर्व काही नॉर्मल आहे, नॉर्मल वेने होऊ शकतं, तू का सीझर करते आणि आम्ही काही वेडे आहेत का ज्याच्या त्याचा जो सांगेल की आमचा सीझर करा म्हणून आम्ही सीझर करू. असं आम्ही तुझं सीझर करणार नाही, तुला नॉर्मलच करावं लागेल, सर्व काही नॉर्मल आहे, तुला काहीच प्रॉब्लेम नाही, आम्ही तुझं सीझर करणार नाही. त्यानंतर मग डॉक्टरांनी सगळं चेकअप वगैरे केलं. मला डिलेवरीसाठी त्यांनी नेलं, पण मला पुशच करायला होत नव्हतं. मी मुद्दामसुद्धा करत नव्हते, पण त्या सिच्युएशनमध्ये मला पुशच करायला होत नव्हतं. असं केलं. त्यानंतर मग त्यांनी 1-1.5 तास प्रयत्न केला तरी मी काही त्यांना रिस्पॉन्स दिला नाही. त्यानंतर मग त्या हॉस्पिटलमध्ये दुसरं कोणतरी डिलेवरीसाठी आलं, त्याच्यामुळे त्यांनी मला परत रूममध्ये शिफ्ट केलं, कारण की मी काहीच करून देत नव्हते आणि त्यांनी तिकडे ती डिलेवरी करायला घेतली. त्या सीझनमध्ये माझा नवरा आणि माझे सासूबाई आले. माझा नवरा तर पळून गेला, कारण की त्याला माहीत आहे की त्याला मी बघितलं तर माझं पूर्ण मी डाऊन होईल आणि त्याला पण मी सांगेल की माझा सीझर करा, त्याच्यामुळे तो माझ्या समोरच नाही आला. आणि माझे सासूबाई होते, त्यांना पण मी सांगितलं प्लीज ह्यांना सगळ्यांना समजावा, हे कोण माझं सीझर करत नाही, तुम्ही ह्यांना समजावा की माझा सीझर करा. माझी कंडिशन बघून माझ्या सासूबाईने पण यांना सांगितलं जाऊ दे, तिला होत नसेल तर तिचं सीझर करा. पण सगळ्यांना माहीत होतं की सगळं नॉर्मल होतं, त्याच्यामुळे कोणीच माझं काहीच ऐकलं नाही. त्यानंतर मग मीच एका क्षणाला ठरवलं की नाही, आपल्याला तर नॉर्मल करायचंच आहे. मी जरी सीझर करा ओरडत होते, तरी पण कुठून तरी मनात वाटत होतं की नाही, माझं नॉर्मलच झालं पाहिजे. पण ते काय, ती सिच्युएशनच अशी होती की मला काहीच होत नव्हतं. तर तिकडे डिलेवरी चालू होती, म्हणून मला ना OT म्हणजे ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं. तर तिथे मी थोडंसं पुश केलं आणि मला तिथून थोडासा सपोर्ट आला. आणि तिकडे सुद्धा जेव्हा मी ट्राय करत होती तेव्हा मी त्यांना एकच सांगत होते की माझं बेबीचं हेड दिसलं ना की तुम्ही वॅक्यूम लावा आणि माझं बेबी काढा, तुम्ही वॅक्यूम लावा, माझं बेबी काढा, मला माहीत नाही काय पण करा, वॅक्यूम लावा, माझं बेबी काढा, हेच बडबडत होती. ते मला डॉक्टर नंतर त्याबद्दल ते मला काय बोलले ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. त्यांना कळलं होतं की ही अशी ऐकणार नाही, त्यामुळे ना त्यांनी मला हे ना अजून पेन वाढण्यासाठीचं इंजेक्शन दिलं होतं सलाईनमध्ये. पण त्यांनी मला असं सांगितलं की तुझं पेन कमी करण्यासाठी ना आम्ही इंजेक्शन देतो आहे, तुला काहीच त्रास होणार नाही, तर तुझी नॉर्मल डिलिव्हरी होईल. तरी पण मी त्यांना सांगत होते आता माझं सीझर नाही करत तर माझे पेनलेस डिलिव्हरी करा, हे करा, ते करा, असं करत होती. पण नंतर मग ताईची डिलिव्हरी झाली, नंतर पुन्हा मला OTमध्ये घेतलं. मी थोडं पुश केलं आणि मी पण प्रयत्न करायला लागली होती. मला असं झालेलं होतं हां आता पेन आपला हळूहळू कमी होईल असं करत मी पण ट्राय करायला घेतलं. आणि त्यांना मी एकच वाक्य सांगत की काही नाही, माझं बेबीचं हेड दिसलं की वॅक्यूम लावा आणि बेबीला पहिलं बाहेर काढा, मला नाही सहन. तर ते सगळे डॉक्टर नर्ससुद्धा माझ्यावर खूप हसत होते. त्याच्यानंतर थँक गॉड माझ्या सर्व प्रयत्नाने आणि त्या सगळ्या डॉक्टर आणि सिस्टरांच्या प्रयत्नाने बेबी जन्माला आली. आणि बेबी जन्माला आल्यावर मला पहिल्यांदा दिसलं की मला बेबी गर्ल झाली होती. मी बेबी गर्लचीच वाट बघत होती. आणि ह्या सर्व पूर्ण प्रोसेसमध्ये मी एकच वाक्य बोलत होते की मला जर माझा नवरा मिळाला तर त्याला मी खूप मारेल, माझा नवरा मिळाला तर मी त्याला खूप मारेन, एवढा मला त्रास होतोय मी की त्याला खूप मारेल, असं माझं चाललं होतं. पण जसं मी बघितलं की मला मुलगी झाल्या आणि माझा जो सगळा राग होता तो सगळा निघून गेला होता. मी खूप हॅपी होती, कारण की मला आणि माझ्या नवऱ्याला दोघांना आम्हाला बेबी गर्लच पाहिजे होती. आणि सगळं वगैरे निघून गेलं.
पूर्ण असं नॉर्मल सगळ्यांचं हॅपी मोमेंट झालं होतं. आणि आमच्या घरात असं काहीच नव्हतं की त्यांना सगळ्यांना मुलगा पाहिजे होता की मुलगी पाहिजे होते. त्यांचं एवढंच म्हणणं होतं की घरात काहीही होऊ दे, मुलगी होऊ दे तर मुलगा होऊ दे, व्यवस्थित दोघं म्हणजे बाळ व्यवस्थित जन्माला येऊ दे आणि मी व्यवस्थित राहू दे असं सर्वांना वाटत होतं. त्यामुळे कोणाच्या अशा काहीच अपेक्षा नव्हती की काय व्हावं. मग मुलगी झाली त्याचा पण सगळ्यांना फार आनंद झाला, कोणालाच काही दुःख वाटलं नाही. त्यानंतर तिचा जो बाबा, तिचा डॅडू आहे, तो तर एवढा खुश होता कारण की त्याला मुलगीच पाहिजे होती. तर त्याने तिच्यासाठी इतक्या साऱ्या वस्तू आणल्या झाल्या की सांगायची गोष्ट नाही. आम्ही त्याला ओरडायचं, अरे कशाला इतकं आणतो, आम्ही त्याला ओरडत होतो की कशाला सर्व इतकं आणतोय. त्याचं एकच म्हणणं होतं, कोण माझ्या मुलीला काय आणून देईल ते मला माहीत नाही, माझी बेबी आहे, मी तिच्यासाठी सर्व काही आणणार, माझी मुलगी आहे, मी तिच्यासाठी सर्व काही आणणार. आणि त्याने खूप काय काय आणलं आणि आम्ही दोघं पण खुश होतो. त्यानंतर मग सर्व ते स्टिचेस वगैरे घालेपर्यंत मला आणि थोडं बेबीला पण मध्येच ठेवलं होतं. त्यानंतर मग मस्त थोड्या वेळाने बेबी आणि मी बाहेर आलो. सर्वांचे हॅपी मोमेंट होत्या. माझ्यासाठी खूप 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 भारी क्षण होता आणि कुठेतरी प्राऊडसुद्धा वाटलं की मी नॉर्मल डिलिव्हरी केली, सीझरच्या मागे नाही लागली, डॉक्टरांनी माझं नाही ऐकलं. हे खूप हॅपी मोमेंट होती आणि तो जो क्षण होता माझ्यासाठी अविश्वसनीय क्षण होता. कारण की त्या पेनमध्ये सुद्धा होती, पण मी खूप छान असं गोंड्याच मुलीला बघितल्यावर माझा सर्व जो त्रास होता तो निघून सुद्धा गेला होता. त्यानंतर मग मी शूट करणार होते, पण त्यानंतर जे टीचर्स असतात ते माझे इतके दुखत होते की मला नाही काही शूट करायला मन झालं, काहीच वाटत होतं. कारण की वेगळाच तो अनुभव असतो. त्यामुळे मी तिकडे काही शूट नाही केलं. घरी येईपर्यंत पण काही शूट नाही केलं. 1 महिना झाला तरी मी काही शूट नाही केलं. कारण की मला माझा वेळ मला द्यायचा होता, मला माझा वेळ माझ्या बेबीला द्यायचा होता. त्यामुळे मी ब्लॉगिंगकडे वगैरे कशाकडेही लक्ष नाही दिलं किंवा मी माझ्या बाळाचे फोटो काढ, व्हिडिओ काढ हे काहीच केलं नाही. त्या 1 महिन्यामध्ये मी मला स्वतःला वेळ दिला आणि माझ्या बेबीला वेळ दिला. कारण की जर आपण जॉब करत असू तर आपल्याला त्या पिरियडमध्ये सुट्टी मिळते, कशा कामाचं बर्डन नसतं. तसंच मग मी ह्या गोष्टीसाठी पण विचार केला की मी व्हिडिओ वगैरे बनवते, यूट्यूबवर वगैरे काम करते, पण मी मला आणि माझ्या बेबीला 1 महिना देणार, त्या पिरियडमध्ये मी काहीच करणार नाही, असा माझा डिलिव्हरी एक्सपिरियन्स. ही जी क्लिप आहे ती भाव्याच्या मामाकडे तिथं फर्स्ट टाइम वेलकम करत होते तेव्हाची आहे. तर सगळ्यात पहिला माझ्या आजीने आम्हा दोघांना ओवाळून घेतलं. त्यानंतर आमच्या अंगावरून तांदूळ आणि पाणी ओवाळून टाकले. त्यानंतर अन्वी माऊंनी आमच्या वेलकमसाठी मस्त असं छोटंसं फुलांचं डेकोरेशन केलं होतं. मग त्यावर आम्ही वॉक केला आणि असं आमचं दोघींचं वेलकम झालं. जसं माझं आणि बेबीचं वेलकम केलं तसंच अन्वी मावशीला बाहुलीचं आणि तिचं वेलकम करून पाहिजे होतं. आणि ती जी स्टाईल आहे चालण्याची ती माझ्यासारखीच आहे. माझ्या स्टिचेसमुळे मला चालायला नीट होत नव्हतं, तर ते तिने बघितलं होतं की मी कशी चालत होती, तशीच ती चालत घेऊन आली बाहुलीला. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. असा छानसा ब्लॉग घेऊन भेटू पण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लव यू ऑल.